हाय, गुड मॉर्निंग। तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मागच्या वर्षीप्रमाणेच ह्या वर्षी देखील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत मी आणि मीराने पार्टिसिपेट केलेलं आहे। तर मागच्या वर्षी ढोल पथक होतं, यावर्षी आम्ही वेशभूषेमध्ये आहोत आणि मी बनलेली आहे सावित्रीबाई फुले। तर आता कसं थोडंसं जसं होईल तसं मी शोभायात्रेचं दाखवणार आहे, कारण की माझ्याकडे फोन नसणार आहे, त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। सगळे एकदम तयारीने आहेत। हा सगळा आमचा ग्रुप आहे। या तारा राणी सुप्रभात। वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या सर्व इकडे रमाबाई रानडे, तळ्याच्या बाजूला इथे जी जागा आहे ना, शिवाजी महाराज, जिजाऊ, सिंधुताई सपकाळ, तिथे जरा बाजूला सगळ्या वेशभूषेतल्या मुलांनी यायचे। वेशभूषेत सहभाग चला तर शोभायात्रेतून आली आहे आणि आधी स्वयंपाक केला, सकाळी थोडंसं करून गेलेले आणि आल्यावर केलं। खूप थकली आहे आता, पाय खूप दुखत आहेत। पहाटे 4ला उठलेले मी आणि आता येऊन मी स्वयंपाक केला। तर आता बघूया मी काय काय बनवले गुढीपाडव्यासाठी गोडाचं जेवण। आता गुढीपाडव्यासाठी मी नेहमी श्रीखंड पुरी करते, तर पुऱ्या केलेल्या आहेत मी। इथे बटाट्याची सुकी भाजी, वरण, भात आणि ते आंबा श्रीखंड आणि बदाम पिस्त्याचा श्रीखंड असे दोन प्रकारचे श्रीखंड आणलेले आहेत।
चला तर आता मी देवाला नैवेद्य दाखवते आणि जेवून घेतो. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर काय ना, गुढीपाडव्याची एक मजा वेगळीच असते शोभायात्रेत भाग घेण्याची. तर 3 वर्ष झाली आहे मी आणि मीरा शोभायात्रेत वेगवेगळं काही ना काही करत असतो. तर गेल्या वर्षी तर खूप धमाल आलेली, ढोलपथक जॉईन केलेलं. पण ह्या वर्षी कसं प्रॅक्टिसला वगैरे जायला वेळ नव्हती, कारण की ढोलपथक जॉईन केल्यानंतर कंपल्सरी 2-3 महिन्याआधी त्यांची प्रॅक्टिस सुरू होते. तर ह्यावेळेस कसं तेवढा वेळ नव्हता आणि थोडं गेल्या वर्षी खूप थकलेलो. तर ह्या वर्षी म्हटलं थोडं दुसरं काहीतरी करू, म्हणून मी वेशभूषेमध्ये आम्ही दोघींनी पार्टिसिपेट केले होतं. तर थोडंसं जे काय आहे ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे, जेवढं शूटिंग करता आली तेवढे. तर नक्की आपल्या व्लॉगला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.